8-10 मंत्र्यांचा आता शिष्टमंडळ येत आहे आणि ओबीसीचं जे आंदोलन सुरू आहे तिथं जाणार आहे. काल त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती मिळते आणि सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. म्हणजे तुमच्या मागण्यांबाबत नकारात्मक असं असू शकतं, कसं बघता तुम्ही सगळं? नाही, सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत. म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे. कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असूनसुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं, म्हणजे असूनसुद्धा जसं वरबडा वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला, तसं आम्ही वरबडत नाही आहेत. आमचं हक्काचं आहे, आमच्या नोंदी आहेत. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, मराठा आणि कुणबी 183 क्रमांकाला तशा नोंदीसुद्धा आहेत. याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दुनियाचं. त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही. सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पडेल. सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं, आम्हाला त्यांची गरज आहे, तर पुन्हा सरकारचे हाल होणार. मग आमचा नाविलाज आहे. काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही, काही ओबीसी किंवा कुणबी जातीची सर्टिफिकेट दिली ती खोटी आहे, तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इश्यू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यांवर दोघांवरही कारवाई होईल. बरोबर आहे ना, आमची एकही खोटी नाही, तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार. कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या, तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार. म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून. खऱ्या जरी असले तरी, आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार. कारण ओलं उभं तुमचंच जळतं आहे, कारण सरकार तुमचं आहे ना. त्यामुळे कसं तुम्हीच जळणार. पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं आहे, त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिलं की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तेही 14% रद्द करा, त्याच्यावरती पण कारवाई करा. मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा. दिले 14%, त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते 1954ला त्याच्यावरही कारवाई करा. तेही 16%वरचं रद्द करा ना. ते का जमत नाही? म्हणजे ते खरं धरता का तुम्ही? म्हणजे द्वेष, जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे? तुम्हीच वाढायला लागले ना. आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही. म्हणजे खोड्या तुम्ही करणार. आम्हाला 13% आरक्षण तुम्ही दिलं, तुम्हीच रद्द केलं. आता हे 10% हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याचे का दाखल झालेले, म्हणजे हेही जाणार. मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार, म्हणजे खोड्या तुम्हीच करणार. आता आमच्या नोंदी सापडल्या 57 लाख, प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार. म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले. आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं, मग आम्ही जातीवादी. म्हणजे तुम्ही कसे वागा, म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा, मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला, आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा. तसं झालं हे. म्हणजे तुम्हीच करो हम करो, ते काहीतरी आहे ना कायदा, तसं झालं खेळी. आता तुम्ही सांगताल तेच नसतं, मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी. आम्हालाच मतदान करा, नाही तर मग जातीवादी. ते असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं सोपं नाही आहे. ते तुम्हाला झेपणार नाही, पेलणार नाही, कारण तो देशव्यापी विषय आहे. मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का? हे बी पेलणार नाही तुम्हाला. आणि तसले फुसके दाबा नका सांगू मला तरी. ते इथून मागं कसं झालं, काय झालं ते मला माहीत नाही. मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी फिरणार नाही. आणि पेलायचं आणि फालायचं ते शिकायचं नाही मला. मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आणि माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची, आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे. मी समाजाची पाठराखण करतो. गोरगरीब समाजाचे मराठ्याचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय. माझा समाज एक आला ही यांची लई पोटदुखी, प्रचंड पोटदुखी. काही नेत्याची पण आहे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता, एक आला, मतात रूपांतर झालं, ते यांना मला हटवायचं आहे. त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही. कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले, मग तुम्हाला सोपं आहे का? म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता काय आमच्या जातीला? आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता, मात्र आता थेट नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची. पाहिजे तेच कळणार ना. स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? याला काय म्हणता? हे ते यांना दोष नाही हो, मी देणारच नाही. माहीत झालंय मला. आता काल तर तो जाहीर बोलला यावल्यावाला, ते लोक मय आहेत म्हणला. मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मय लोक आहेत म्हणला. ते तू कमून प्रश्न विचारतो बार, ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता. तू कमी विचारतो मला बार, ते म्हणत होता काहीतरी त्याला. तर
मी जाणार आहे. मये पोर आहेत ते, मये फंटर आहेत म्हणतो देऊ. फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहीत आता. मये लोक आहे म्हणतो देऊ. मग याचा अर्थ याला काय आता बोलून उपयोग आहे. त्याला काय आहे, त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे, हे काम तो करणार. गोरगरीब धनगर बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावून तो मोकळा होणार आहे आणि तो घरात बसणार आणि वाद लावणार. यांच्या लक्षात आहे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले. मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही. याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं. गोरगरिबांच्या मराठ्यात धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करायला लागला महे लोक म्हणून. आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला 5 दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्कृत आहे सरकारच्या, म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना. त्यात एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी, कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे 2-4 जण आहेत. आणखीन त्या वेळेला 2 जोडं भेटले. आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचं तेवढं बघा, तेवढं आरक्षण द्या बरं का. तर ते भाषणं ठोकायचे तर आम्ही मराठा विरोधी नाहीत. निवडणुका आले कीच आम्हाला मराठा विरोधी ठरतेत, मला जातीचं ठरीतेत. असं कसं काय होतंय. पडलाकने बुरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं. त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना अडवित होते की आमचं तेवढं आरक्षणाचा बघा. तर खांद्यावर हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही, मी तसं नाही. मी निवडणुकीला उभा राहिलं की जातीवाद येतो, मग जात काढली जाते. आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला जातोय. तुमची भाषा खूप खालावत चालली आहे, खालच्या दर्जाचं बोलताय, शब्द वापरताय असं बबनराव तायवाडे म्हणाले. जर ही भाषा तुम्ही वापराल तर समोरचाही त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो, हे लक्षात ठेवा. नाही भाषा काय आहे खालची, त्यांचं म्हणणं आहे. हा पण काय आहे खालची काय आहे. धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये खालची भाषा आहे. ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये ही खालची भाषा आहे. खालची भाषा म्हणजे काय. आणि तायवाडे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती, समान न्याय करायचं शिका. तायवाडे भाऊ आम्ही तुम्हाला मानतो, तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस. शेंडके भाऊ असो, ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो, तुम्ही जे 10-12-15 जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं. छगन भुजबळ होता तेव्हा ते काय होतं. आय बहिणीपर्यंत गेले ना, वैयक्तिक गेलात ना. आणखीन आय बहिणी पोत गेलो ना मी तुमच्या कुणाच्याच. वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या. तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही समान न्याय करायला पाहिजे. किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते, या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे आहेत, या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता. त्या टायमाची भाषा ध्यानात नाही का तुमच्या. वैयक्तिक राजकारण असू नाही तर समाजकारण असू, वैयक्तिक कुणी बोलत नाही. एवढं तर ज्ञान मी लहान असून मला आहे. तुम्ही वैयक्तिक गेलात. काढा भाषणं दे, कोयत्याने पाय तोडू, आम्ही अमुक अमुक करू. तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या. आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी, तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषणं केलेली. शिव्या तायवाडे भाऊ दिल्यात का नाही शिव्या. मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिव्या नाही आहेत. जरा थांबा, ही भाषा नको. मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी 2-4 जण जे धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका. सत्य ते सत्य बोला. आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा. तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा. मी सल्ला फिल्ला देत नाही, पण वयानं कमी जरी असलं तरी सांगतो, तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका. त्यावेळेच्या काय होत्या त्या भाषणाला तुम्ही स्वतः होतात. तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या, तुमच्या समोर दिल्यात, मान्य करा. मग ते नावं पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत शिव्या देणारे, तेही माहिती आहे. आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं आणि तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या. त्याला नाही सोडू शकत मी. हो तुम्ही त्याच्या जवळ जा, लांब जा, मला नाही देणं घेणं. मी त्याला नाही सोडू शकत. त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात इथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवांनी मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं. तेव्हा नाही सुटू शकत. तुम्ही त्याच्याकडून राहा नाही तिकडून राहा. आमची भूमिका आहे, तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या 4-5 जणांकडून. शेवटी तुमची इच्छा. पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेचं काय
आम्ही जातीवादी करतो असं तुमचा आरोप आहे. मात्र जरांगे पाटील हे फक्त एका जातीपुरताच विचार करतात, मात्र आम्ही 400 जातींचा विचार करतो असं हाके म्हणतात. आणि मग जातीवाद कोण करताय, जरांगे पाटील की आम्ही? अरे ते म्हणतंय हे नाही, ते बसविलेलं ते सांगतंय फोन करून असं बोलत जाय. आम्ही त्याला उत्तरच देऊ शकत नाही, त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी, मानणार बी नाहीत त्यांना कोणालाच. त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला, आणि कुठं मी देणार नाही. त्यांनी सांगितलं मग हे लोक आहे ते सांगतंय तिकडून 400 जाती संभळतो, इथून मागं तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा, ते नोंदी किती वेळेस म्हणलाय. मीडियाचे बांधव साक्षीदार आहेत. अरे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो. त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या. हां त्याचं काम आहे ते. काय म्हणलंय ते की मी एका जातीचं काम करतो. अरे मग तुला कळायला पाहिजे, येवल्यावाल्याच्या माणसा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे. तू संविधानाच्या पदावर बसला, 450 जाती तो असले महत्वाचे नाहीत, महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुला संविधान मी शिकू का? संविधानाच्या पदावर बसला, तू एका जातीचा बोलत होता. मराठ्याचं आरक्षण देऊ नका, ते रद्द करा, आंदोलन उभा करतो माघारून. आणखीन 2 जोडं केली त्यांनी, सत्ताधाऱ्यातलेच पालकमंत्री जवळ ठेवले 2. काही फरक नाही पडणार आम्हाला, टायमाला दाखवू आम्ही सुद्धा. ती यांना काही दोष देऊन उपयोग नाही खालच्याला. लय मोठे उताडा आलाय ना आता, आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही पुढं आहेच ना. आणखी गेल्या 9 महिन्यात मराठवाड्यामध्ये कुणबीच्या 1,45,431 नोंदी सापडल्या आणि त्या आधारे 1,40,000 लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. काय गेल्या 9 महिन्यात मराठवाड्यात 45,431 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या कुणबी नोंदीच्या आधारे 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालंय. आणि तुम्ही जो सगळ्या सोयऱ्याचा आग्रह धरताय, हे जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यावधी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. मग म्हणूनच अंमलबजावणी करायची म्हणतो ना, ते नको म्हणतो. आणि ते छगन भुजबळ म्हणतो 450 जातीचा मी काम करतो. बरं 450 जातीचं काय ना करीना, जातीवादाचे तरी बाकीच्या सोडल्या ना, 450 गोड लागा त्यात. मराठ्याने काय केलं रे भाऊ, तो धनगर बांधव होता मराठ्यात वाद लावायला लागला. एक घेऊन टाका ना मराठीची, काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ? हे म्हणता ना येऊ द्या ना. अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे होतं छगन भुजबळनं, येऊ द्या मराठ्याचा सुद्धा नेता झाला असता तू. ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो. जातीवादी नाही, आमचं चाललंय बरोबर चाललंय. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. सरकारने नाही केली, सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही. एकट्या येवल्यावाल्याचं ऐकून मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व समाजामध्ये आहे, कोणाचे ताटातले काढून कोणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे. कारण 1884 पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1967 आणि 90 यांना आरक्षण दिले. आधी कोण? आमच्या ताटातलं आम्हाला परत द्या. हिसकून घेऊन पळले. 50-50 जण आले, आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत. आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलं. इतक्या जणांच्या मागं पळताय ना, अंधारात घेऊन पळाला. अंधारात रातचे दिलेले, अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलंय ती कुपटीत कापाटीत. छगन भुजबळने किती विरोध करायचा काम केला, किती जाती एकत्र काम केला, तरी मराठ्यांना माझी विनंती आहे, एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही. हे सगळं छगन भुजबळ करतोय, एकटा दोषी आहे तो. ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं, जातीवाद करणं, सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं, वैयक्तिक याच्यात घुसणं, हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ. छगन भुजबळ पुन्हा असं म्हणाले मराठ्यांना आरक्षण द्या, मात्र स्वतंत्र द्या. द्या ना 50%च्या आत स्वतंत्र द्या. 27% आरक्षणात स्वतंत्र द्या. दे उद्या सकाळी. तो ह्या नावाने टाळ्या वाजवतो आम्ही. 50%च्या वर कायला खोटा ठोकितो. चलो बस, धन्यवाद. उदय सामंत असं म्हणाले की सरकार वक्तव्यावर ठाम आहे आणि ओबीसीवर अन्याय होणार नाही. मी म्हणलो ना, आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, हे इमानदारीनं हात घातलाय त्यांनी, ते इमानदारीनं न्याय करतील. मी आत्ताच नाही, तुम्हाला मला वाटतं 10-12 दिवसापूर्वी सांगितलं होतं. खऱ्याला खरं सरकारला म्हणावं लागणार आहे, सरकारला ठाम व्हावं लागणार आहे. आता
ह्या छगन भुजबळने एवढं वातावरण गढूळ केलं राज्यात, त्याच्यामुळं आता सरकारला कठोर व्हावं लागणार आहे ठाम की मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार, नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार. दुसरं, हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार, कारण तो पुरावा आहे. बिना पुराव्याचं देणार नाहीत, पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार, कारण हे त्यांचा पुरावा आहे, हे मराठ्यांचा आधार आहे, हे कायद्याच्या नियमात आहे, निजाम काळातलं आहे. आम्ही घेणार म्हणजे घेणार, आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाहीत हे ठासून सांगितलं. कारण तुम्ही काय सरकार खोटं देत नाहीत आम्हाला, असं ठासून सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून समजा ऑटोमॅटिक. ही छगन भुजबळ मंत्र्यात राहतो, इकडं जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो. धनगर बांधवांचा आमचा कसलाच वाद नाही कधीच. याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये. त्यांचं एसटीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकरं मोठे करावे. उगच त्याचं ऐकून आमच्या मराठ्यांच्या विरोधात कशामुळे काय केलेलं आहे तुमचं मराठ्यांनी म्हणून तुम्ही मराठ्याच्या विरोधात यायला लागला? काय झालेलं आहे धनगर बांधवांचा पिढ्याना पार? सांगा बरं, का बरं दोष आहे एवढा तुम्हाला आमचा? काय झालेलं आहे पिढ्याना पार? आमच्या नोंदी आहेत, तुम्ही कसं काय म्हणता आरक्षण देऊ नका? काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा? का आमचे लेकरं तुम्हाला उपाशी मरा वाटतात मराठ्यांचे? तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं तेव्हा आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी? तुमच्या लेकराला मिळालं, आम्ही विरोध नाही केला. आमचं तर नोंदी सापडल्यात, रेकॉर्ड सापडलाय, सातबारा सापडलाय मराठी ओबीसी आरक्षणात येत म्हणून. तुम्ही म्हणता देऊ नका. का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय? काय कारण आहे? काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं? पिढ्यांना पारचं सांगा, काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर? कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय? छगन भुजबळला सुट्टी नाही. चलो, धन्यवाद बॉस. प्लॅन काय सर छगन भुजबळांच्या विरोधात तुमचा? प्लॅन काय? काय प्लॅन काय आहे? छगन भुजबळला तुम्ही सुट्टी देणार नाही, त्याला इलेक्शन मग प्लॅन काय? प्लॅन म्हणजे काय? त्याला काय खत भरायला थोडंच न्यायचं मला, फवारायला न्यायचं त्याला? प्लॅन म्हणजे त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय? मराठ्याशिवाय पत्ता हलत नाही राज्यात, पत्ता हलत नाही राज्यात मराठ्याशिवाय. त्याचं ध्यानात येईन टायमाला. आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात, निवडणूक आल्यावरच मग जात काढली जाती. पाडला का नाही बुरखा उघडा मराठ्यावर लावून धरलं म्हणून मी चेहरे उघडे पाडतोय. मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढं आमचं बघा. त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी, मग जात काढली जाती फक्त निवडणूक आली की. असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते. आता कसे व्यासपीठावर येऊन बसलेत सगळेचे सगळे, आणि आम्ही माग आहेत म्हणून सांगितलं. परत गाड्या भरू पाठिल्या. मराठ्याचे उघडे नाही डोळे आता त्यांच्या संग काम करणाऱ्या. आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय. ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय, आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत. इकडं जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर, भाषण ऐका जरा, की आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही. आता तुम्ही मतदान केलेल्याचं काय करायचं? तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणतात, आणि फक्त आपल्या तोंडावर म्हणायचं आम्ही जातीवादी नाही. ठासून मराठ्यात द्वेष भरायला अंधारातून. मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून यांचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले हे नेत्यांचे. आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे. लक्षात यायला लागलं कोण कोण आहे. मला सांगा मराठ्यांनो, एवढी टोळी कशासाठी? मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत का? आणि आपल्या घरात झोपाता त्यांचं उदा करता मतासाठी. तोंड घेऊन सांगा आता, आम्हाला निवडून यायचंय, मतं महत्वाचे आहेत. मतासाठी जातीचा वाटोळा करता. ते मताला नाही मोजीत, जातीला मोजीत येत. काल सगळे गेले. इतकं लाचार कशाला बनवता मराठ्याचे नेते? अरे ठरा एक दिवस तुम्ही बी नाही मतं महत्वाचे,
जातीला मोठं करायचं. तुम्ही जर व्यासपीठावर जाऊ शकता ओबीसीचं, तर आम्ही मराठ्याच्या जाऊ शकतो. हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा, की तुमच्या छाताडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो. ही मराठ्यांच्या नेत्याला, मंत्र्याला संदेश आहे. गाफील नका राहू. मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणचा नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आल्यावर जातीकून कसा उरतो हे उघडं पाडायचं काम केलंय. हा बघ, सरळ सांगतो, मी एकटा आहे, समोरून प्रचंड मोठी फौज आहे. मला माझ्या कुवतेप्रमाणे मी लढतोय, मराठा समाजाला सांगतोय. तुमची साथ आणि पाठबळ ठेवा. मी एकटा नसता काय करू शकत नाही. नेत्यांनी बी हुशार व्हा. मी काय वाईट नाही करत. आपल्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत, पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. हे सगळ्यांनी माझ्या विरोधात यांनी मूठ बांधली मोठी. समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका. मी खूप पोटतिडकीनं तळतळीन हा लढा लढतोय. खूप संकट झेललेत मी माझं उदं नाही सांगत. या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो, मी मराठा समाजाला खूप संकट मी समोरून झेललेत, सगळे अंगावर घेतलेत. फक्त समाज मोठा व्हावा म्हणून. यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं. माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी, म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आली ती. मला जेवण ते विरोध केला यांनी. खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केलेत. खालच्या टोकाच्या मला शिव्या दिल्या त्यांनी, खालच्या टोकाच्या. कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो, ही महाराष्ट्राची रीत आहे. वैयक्तिक जीवनात सुद्धा कोणी डोकून नाही बघत, तरी हे जाते. तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयार आहे. मी यांना भेट नाही. फक्त समाज खंबीर मागं उभा राहा. मी यांचं सगळ्याचं षडयंत्र मोडतो. मी खंबीर यांची पाठ पुरवायला. पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो, तुमच्या राजकारणापायी मला एकटं पडू देऊ नका. नसता असा लढा पुन्हा पिढ्यांना पार उभा राहणार नाही. कधीच उभा राहू शकत नाही असा लढा. इतका कट्टर नसता. 10-5 रुपये दिले तरी माणूस फुटतो. एखादं पद दिलं तरी माणूस फुटतो. मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे, मराठ्याला माहिती. माझ्या जातीची शान वाढावं म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली. माझ्या जातीची इज्जत वाढावं, माझ्या गोरगरिबाला किंमत यावा, माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत, खूप संकट मोठमोठाले पेललेत. मी समाजाला नाही सांगितलं, मी झुंजतोय. तरी पण सगळेजण सपोर्टला उभे राहा. आता जात आता यांनी खिंडीत पकडली, अडचणीत आणली. मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला आणि मराठा समाजाला सुद्धा सांगतोय, बेसावध राहू नका, सगळे सावध राहा. कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची, विरोधी पक्षाची सुद्धा असणारे ओबीसी सुद्धा एकत्र झाले. असं शिष्टमंडळ नसतं. हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनचं पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरवून घे, मी आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं. पोलीस फोर्स पाठवायचा, अधिकारी पाठवायचे. ही कोणची रीत येऊ? आमच्याकडं तहसीलदार आला की तुमच्याकडं आला पाहिजे. आमच्याकडे 4 मंत्री आले, तुमच्याकडं पाठवा. आमच्याकडं 10 मंत्री आले, आमच्याकडं पाठवा. आमच्याकडे मुख्यमंत्री आले, लगेच आमच्याकडं पाठवा. त्यांना अथरून टाकलं, आम्हाला टाका. असं नसतं आंदोलन. हे छगन भुजबळ घडून आणतोय. आंदोलन करते नाही. ही रीस मराठ्यांच्या विरोधात, खुन्नस. छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेत्यावर. आणि मराठ्यांना सांगतो, छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला, खुन्नस. त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो याकडे तितके पाठवत नसता. सरकारवर, मुख्यमंत्र्यावर, देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू. देवेंद्र फडणवीसांनी शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठवायसाठी. तो अंतरलेत बसला होता, तुम्ही त्याच्या पुढे डांबरीवर बसा, व्हाव द्या दंगल. हे द्वेषानं सांगतोय छगन भुजबळ लोकाला. पण धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं काय झालं नाही. धनगर बांधवांनी वेळीच हुशार व्हावं ही विनंती आमची त्यांना. तुमचं तुम्ही मागावं, त्याचं ऐकून तो पुऱ्या राज्याची वाता हात लावणार आहे. तो छगन भुजबळ तो संपला की ती जाती संपितो. असं आहे की तुम्हाला पण शिष्टमंडळ पाठवायची वेळ आलेली होती, त्यावेळेस तुम्ही तुमचे आजूबाजूचे सहकारी पाठवले. काल जे शिष्टमंडळात कोण असावं हे जे मंत्री आहेत यांची नावं खाली बसलेल्या लोकांनी घेतली होती. तुम्हाला ज्यावेळेस शिष्टमंडळ पाठवायची वेळ आली होती त्यावेळेस तुम्ही तुमचे समाजाचे नेते न पाठवता तुमच्या आजूबाजूचे तुमचे सहकारी पाठवले होते. तसंच असतं मग. मान सन्मान सामान्याला असतो. मंत्री हमेशाच असतो, मंत्री तिथंच असतो.
सर्वसामान्याला मान असतो केंडे सर. सर्वसामान्य लढत असतो. तो मीठ भाकर घेऊन येतो, तो चटणी भाकर घेऊन येतो, तो रिक्षा घेऊन येतो, 150-150 रुपये करून तो पेट्रोल डिझेल गाडीला टाकून येतो. मान त्यांनाच असतो. हे रोजच तिथं असतात. विमानाने हिंड, हेलिकॉप्टरने हिंड, बोटीनं हिंड, जहाजाने हिंड, टॅक्सीनं हिंड, यांना जे नाही ते ओला गोला सगळ्या गाड्या माहिती आता हे हिंडते. हे गोरगरिबांसाठीच मंत्रालय असतंय. गोरगरिबांना त्यांच्याशी सन्मान व्हावा एकमेकाचा म्हणून असतं. हे तिथंच असते. तरी हवंच बाबा, हवंच तरी बी आम्हीच जावा शिष्टमंडळ म्हणून. आम्ही यांना दोष देत नाही. तो फक्त कोणीकडचे कोणी वळू नका. आम्ही यांना दोष देत नाहीत, देणार नाहीत, आयुष्यात नाही देणार. त्यांना पुढून किती वार करू द्या. आणि केलेले आहेत त्यांनी. इथून मागच्या भाषणं काढून बघा, खालच्या पातळीवर त्यांनी केलेले. आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही, त्यामुळे पुढे मानणार नाही. त्याला सुट्टी नाही. एक मुद्दा असा आहे की हे सगळे काल ओबीसी नेते सगळ्या पक्षातले एकत्र झाले, बैठकीला उपस्थित झाले. मराठा समाजातही खूप मोठ्या प्रमाणात नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. तुम्ही प्लॅनिंग करण्यामध्ये जबरदस्त आहात. तुम्ही पाठीमागच्या काळात जे काही 3-4 आंदोलनाचं प्लॅनिंग केलं ते जवळून बघता. त्यावरून सांगतो, हे आमदारांना तुम्ही अशी काही प्लॅनिंग सांगाल का की बाबा या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमचे व्यवहार आणि व्यवस्था ठरवा, त्या पद्धतीनं त्या सगळ्या घडत असलेल्या घडामोडीला पुढे जा, तोड द्या किंवा त्याला विरोध करा किंवा मराठा आरक्षण मिळण्यासाठी अशा पद्धतीने काम करा, असं काही प्लॅनिंग द्याल काय मग तुम्ही? केंडे साहेबांनी सांगितलं ते थोडं राहिलं. हे किती गेले तरी ते दुःख नाही. दुःख हे की समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळनंच बसवलेलं आहे. छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत, सत्ताधाऱ्यातले पण. ही मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखीन जागृत झाला. जर हे ओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावखेड्यातून एक झाला पाहिजे. राहिला यांचा प्रश्न. 13 तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय, आम्ही केलेलं आडाखे, आम्ही बांधलेले, हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे. अवाक झालं पाहिजे, अवाक. फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा. सरकार अवाक झालं पाहिजे की या पोरांनी बांधणी केली किती डेंजर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.